आत्ता आपण युनिट 3 मध्ये आहे. आता आपण काय केला, हा क्वेश्चन केला बीटा नॉट आणि प्लस बीटा 1x प्लस ई वाल्या इक्वेशनचा. हा क्वेश्चन नीट बघून सॉल्व करायचा आहे. आता आपण एक्स वाय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि एक्स वाय असा टेबल काढला. एक्स डॅश वाय डॅश कॅल्क्युलेट केला, बीटा नॉट बीटा 1 कॅल्क्युलेट केला आणि वायमध्ये व्हॅल्यू टाकली. एक्स आपला क्वेश्चनमध्ये दिलेला असतो तो पुट केला आणि ह्या क्वेश्चनचा आन्सर काढलं. हा आपला 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. हा झाला. आता ए आपला थेरी आहे आणि बी आपला गणित आहे. मग आता आपण आधी थेरी बघू. एसाठी काय आहे थेरी, 3 क्वेश्चन आहेत, त्या थेरीतला एक नक्की येणार आहे. थेरी इझी आहे, डेरिवेशन आहेत ह्या 2 इक्वेशन्सच्या. तर ह्याच्या थेरीचा क्वेश्चन काय आहे की नल हायपोथेसिस, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आणि लेवल ऑफ सिग्निफिकन्स एक्सप्लेन करायला लावलं आहे. तर नल हायपोथेसिस म्हणजे काय की जेव्हा डिफॉल्ट अजम्पशन असतं. अजम्पशन म्हणजे काय की कुछ मान लेना इज कॉल्ड ॲज अजम्पशन, की मी असं ओव्हर थिंकिंग करणं किंवा अज्युम करणं काहीतरी की असं होऊ शकतं किंवा असं होईल, त्याला म्हणतात अजम्पशन्स. मग हे जे डिफॉल्ट म्हणजे बिनकारणी अजम्पशन आहेत त्याचा सिग्निफिकन्स रिलेशनशिपसोबत काही नसतो. म्हणजे जे मनातलं ओव्हर थिंकिंग आहेत किंवा मनातलं जे अजम्पशन आहेत माझ्या, त्याचं रिलेशनसोबत काय संबंध असतो का, नाही. तसंच ह्या अजम्पशन्सचा पण हे काही सिग्निफिकन्स नाही आहे रिलेशनसोबत कुठल्या डेटाच्या. म्हणून असं लक्षात ठेवायचं. ह्याला काय डेफिनेशन आहे नल हायपोथेसिसची, तर डिफॉल्ट अजम्पशन दॅट हॅज नो सिग्निफिकंट रिलेशनशिप इन द डेटा. मग त्याच्यासाठी काय तर बीटा 1 बीटा 2 बीटा 3 किंवा बीटा के म्हणजे बीटा एन नंबर ऑफ बीटा के, किती पण नंबर ऑफ बीटा असू द्या, ते सगळे 0च्या इक्वल आहेत. आता अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. तर अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय की ज हायपोथेसिस स्टॅटिस्टिकल सिग्निफिकंट रिलेशन बिटवीन द 2 व्हेरिएबल, म्हणजे असे हायपोथेसिस जे स्टॅटिस्टिकल सिग्निफिकंट रिलेशनशिपमध्ये 2 व्हेरिएबलचं काम करतात, त्याला म्हणतात अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. स्टॅटिस्टिकल सिग्निफिकंट रिलेशनशिप बिटवीन 2 व्हेरिएबल्स. ओके. तर त्याच्यामध्ये काय की ॲटलिस्ट एक तरी बीटा 1 आपला नॉट इक्वल टू 0 पाहिजे, तरच आपण H1 काढू शकतो. आता लेवल ऑफ सिग्निफिकन्स. बिफोर कंडक्टिंग टेस्ट टू डिसाईड हाऊ मेनी एव्हिडन्सेस वी रिक्वायर्ड टू रिजेक्ट नल हायपोथेसिस. लेवल ऑफ सिग्निफिकन्स म्हणजे काय की आपण नल हायपोथेसिसला रिजेक्ट करण्यासाठी लागणाऱ्या टेस्ट किती आहेत. म्हणजे आता नल हायपोथेसिस इथं आहे, इथनंपर्यंत जाण्यासाठी आपल्याला स्टेप्स किती आहेत त्याला म्हणतात लेवल ऑफ सिग्निफिकन्स. मग त्या कुठल्या कुठल्या तर 5%, 1% आणि 10%. आता क्वेश्चन नंबर 2 काय आहे ह्याच्यात, एक्सप्लेन प्रोड्युसर टू फिट लिस्ट स्क्वेअर इस्टिमेटर. काय लिस्ट स्क्वेअर इस्टिमेटर, ह्या 2 टाईपचे क्वेश्चन आहेत. पहिला आहे आपला हा बीटा नॉट प्लस, ह्याला बीटा नॉटला आपण आजपासनं या युनिटसाठी बीटा 0 म्हणू, म्हणजे लक्षात राहील. मग बीटा 0 प्लस बीटा 1 मल्टिप्लाय बाय x1 प्लस बीटा 2 मल्टिप्लाय बाय x2 प्लस इन नंबर ऑफ बीटा के एक्स के. म्हणजे जेव्हा आपण 1 2 3 4 असं खूप नंबर वेळा लिहायचं आहे, 100-200पर्यंत लिहायचं आहे, तेव्हा आपण असं एक्स किंवा एन अशा व्हेरिएबलनी डिनोट करून व्हॅल्यू सोडून देतो तिथल्या तिथंच. प्लस ई ही आपली इक्वेशन आहे ज्याच्यावर आपण आत्ता क्वेश्चन सॉल्व करत होतो एक्सपर्यंत. एवढ्यावरच सॉल्व केलं आत्तापर्यंत आपण. असं ह्याचं कसं फॉर्म्युला जनरेट झाला ह्याची डेरिवेशन विचारली आपल्याला. पहिल्यांदा आपण क्वेश्चन लिहिताना असं काय करायचं, ही इक्वेशन आपल्याला दिलेली आहे, आपल्याला फक्त प्रूव्ह करायचं, एवढं लक्षात ठेवायचं. ह्या क्वेश्चनला प्रूव्ह करायला आपण कसं करणार, तर y इक्वल टू x1 x2 x पण k पर्यंत, परत बीटा नॉट बीटा 1 आणि बीटा के खूप असे. मग परत एक मॅट्रिक्स काढला, त्यात y1 y2 आणि yk पर्यंत व्हॅल्यू लिहिल्या. परत एक मॅट्रिक्स काढायचा, त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण 1 1 1 लिहायचे, x11 x22 x1k x21 x2 x2k xn1 xn2 xnk अशा व्हॅल्यूज लिहायच्या. काय तर 1 2 आणि k, परत 2 2 आणि परत k, परत 1 2 आणि k अशा k पर्यंत सगळ्या टेबल लिहायचा.
मग इथं शेवटी 1 1 1चं ॲड करायचं. बीटा नॉट बीटा 1 बीटा एन असं परत एक इक्वल टू करून लिहायचं. आता ह्याच्यामध्ये वाय इक्वल टू एक्स मल्टिप्लाय बाय बीटा प्लस ई असं लिहायचं. आणि आपल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं जातं ते ही इक्वेशन आहे ती परत लिहायची. ती आता पाठ झाली असेल, क्वेश्चन दिली असेल तिथनं बघून लिहायची. इनडायरेक्टली ज्या काही इक्वेशन त्या उलट्या पालट्या करून लिहायच्या, फक्त तो मॅट्रिक्स एक बरोबर काढायचा. आणि शेवटी आपलं आन्सर हे आलं पाहिजे. हे पाठ करून जायचं एकदा दोनदा लिहून. बीटा इक्वल टू एक्स डॅश मल्टिप्लाय बाय एक्सचा इनवर्स मल्टिप्लाय बाय एक्स इनवर्स वाय. ओके, असं ही इक्वेशन आली पाहिजे. आता इतक्या वेळ जो क्वेश्चन सॉल्व करत होतो त्याची डेरिवेशन आहे. त्याची डेरिवेशन बीटा 1च्या फॉर्म्युल्यासाठी. तर बीटा 1चा फॉर्म्युला तर आता आपला पाठ झाला आहे, तो शेवटी आपल्याला लिहायचाच आहे. इथं तुम्ही काहीही घाण करा, पण शेवटी आपल्याला बीटा 1चा जो आपण फॉर्म्युला म्हणजे पाठ केला आहे तो लिहायचाच आहे. मग लक्षात कसं ठेवणार? पहिल्यांदा वायची इक्वेशन ॲज इट इज लिहिली, भेटला अर्धा मार्क. परत आता काय करायचं, तर हे जी वायची इक्वेशन भेटली आहे त्याच्यामध्ये समेशन पुट करायचं. मग ईला समेशन टाकायचं. इक्वल टू असं काही जरी आठवलं नाही ना तरी डायरेक्ट काय करायचं, या तिन्ही व्हॅल्यूजला पुढं समेशन जॉईन करायचे. ओके, जॉईन केलं समेशन. आता आपण वाय काढतोय म्हणजे समेशन वायला पण जोडणार, परत समेशन जोडून एकदा वायला लिहायचं व्हॅल्यू सगळ्या. मग आता काय करायचं, खाली लिहायचं डिवाइड बाय एन. मग आपण डिवाइड बाय एन करतो तसंच वायला जेवढ्या व्हेरिएबल आहेत, कुठले व्हेरिएबल आहेत तर एक्स आणि वाय दोनच आहेत, म्हणून वायला एननी डिवाइड करायचं आणि एक्सला एननी डिवाइड करायचं. आणि आपलं हे 0 करून द्यायचं. नाही आठवलं तरी चालतं आहे, फक्त एवढंच करायचं की ही इक्वेशन घ्यायची, त्या इक्वेशनमध्ये सगळीकडे समेशनच्या व्हॅल्यू टाकायच्या, डिवाइड बाय एन करून वायला आणि एक्सला एननी डिवाइड करायचं आणि डायरेक्ट आपण इथली व्हॅल्यू लिहू शकतो. असं ही थेरिओटिकल पार्ट आहे. या थेरीमध्ये ह्या 3 इक्वेशनमधनं इक्वेशन नक्की आहे.